आयकर विभागाचा अधिकारी असल्याचे सांगून माजी मंत्री यांचे स्वीय सहाय्यक यांना फोन करून 1 कोटीची मागणी करणारा आरोपी जेरबंद। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरची कामगिरी। दिनांक 23/4/2025 ते दिनांक 16/5/2025 पावेतो माजी आमदार श्री छगनरावजी भुजबळ साहेब यांचा मोबाईल हा त्यांचे स्वीय सहाय्यक संतोष आबासाहेब गायकवाड हे वापरत असल्याने त्यांच्या मोबाईलवर अनोळखी इसम याने वेळोवेळी वेगवेगळ्या क्रमांकावरून फोन करून मी इन्कम टॅक्स अधिकारी आहे, तुमच्या साहेबांचे त्र्यंबकेश्वर नाशिक फार्म हाऊसवर माल ठेवलेला आहे, तेथे आयकर विभागाची रेड पडणार आहे, त्या टीममध्ये मी आहे, तुम्हाला मदत हवी असल्यास 1 कोटी द्यावे लागतील अशी खंडणीची मागणी केली होती। तसेच पैसे नाही दिले तर कार्यवाही करण्याची धमकी दिली होती। सदरचा मोबाईल क्रमांक त्यांचे स्वीय सहाय्यक संतोष आबासाहेब गायकवाड यांच्या मोबाईलवर डायव्हर्ट असल्याने त्यांनी सदरची घटना ही माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्याशी संपर्क करून त्यांना सांगितली। त्यानंतर माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे यांना कारवाई करण्याचे आदेशित केलं। त्यांनी त्याप्रमाणे गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड व पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत यांचे पथक तयार केलं। त्यानंतर सदर अनोळखी आरोपीने वेळोवेळी फोन करून 1 कोटी रुपयांची रोकड घेऊन धरमपूर राज्य गुजरात येथे स्वीय सहाय्यक संतोष आबासाहेब गायकवाड यांना बोलवलं होतं। त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार वाहक रमेश कोळी, प्रदीप मसदे, योगीराज गायकवाड, महेश साळुंके, प्रशांत मरकड, विशाल काठे, देविदास ठाकरे, नाझीम खान पठाण, पोलीस अंमलदार आप्पा पानवळ, नितीन जगताप, राहुल पालखेडे अशा पथकाने स्वीय सहाय्यक संतोष आबासाहेब गायकवाड यांनी मागणी केल्याप्रमाणे काही डमी व काही खरे पैसे हे साक्षीदार नामे नरेंद्र पुंडलिक सोनवणे यांच्याकडे दिले होते। त्या अनुषंगाने सदरचे पथक हे आरोपितांचा शोध घेण्याकरिता नाशिक येथून धरमपूर गुजरात येथे सदरचे पथक पोहोचले असता साक्षीदार नरेंद्र पुंडलिक सोनवणे याच्या मोबाईलवर अनोळखी आरोपिताने वेळोवेळी वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधून वेगवेगळ्या ठिकाणी बोलावलं, परंतु सदर ठिकाणी आरोपी न आल्याने गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील पथक हे पुन्हा नाशिककडे परतीच्या मार्गाला असताना आरोपिताने पुन्हा साक्षीदार नरेंद्र सोनवणे यांच्या मोबाईल क्रमांकावर फोन करून सांगितलं की मी करंजाळी येथील हॉटेल रितम व्हॅली येथे आहे, तुम्ही तेथे या असे सांगितले। त्यानुसार वरील पथक करंजाळी येथील हॉटेल रितम व्हॅली येथे वेषांतर करून सापळा लावून थांबलेले असताना थोड्या वेळाने एक इसम हा मोटरसायकलवर येऊन नरेंद्र सोनवणे यांच्याजवळ येऊन थांबला व त्याने तुम्ही सोनवणे आहात काय याबाबत विचारणा करून त्यांच्याकडे पैशाची मागणी केली। त्यानंतर नरेंद्र सोनवणे यांनी त्यांच्या ताब्यातील पैशाची बंडलाची बॅग ही सदर आरोपिताच्या ताब्यात दिली। त्यानंतर आरोपी हा मोटरसायकलवर बॅग घेऊन पळून जात असताना पोलीस पथकाने त्या शितापीने पकडून ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव राहुल दिलीप भुसारे, वय 27 वर्ष, राहणार करंजाळी हनुमान मंदिर शेजारी, शंभू किशोर गवळींच्या शेजारी, तालुका पेठ, जिल्हा नाशिक असं सांगितलं। त्याच्याकडे गुन्ह्याबाबत अधिक विचारपूस केली असता त्याने सांगितलं की मी इन्कम टॅक्स अधिकारी आहे, तुमच्या साहेबांचे त्र्यंबकेश्वर नाशिक फार्म हाऊसवर आयकर विभागाची रेड पडणार आहे, त्या टीममध्ये मी आहे, तुम्हाला मदत करायची आहे असे सांगून 1 कोटी रुपयांची खंडणीची मागणी व ती स्वीकारल्याबाबत त्यांनी कबुली दिली। त्यानंतर त्याच्या ताब्यातून गुन्हा करतेवेळी वापरलेली काळ्या रंगाची होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल, मोबाईल फोन, एक काळ्या रंगाच्या बॅगमध्ये 500 रुपये दराच्या 60 भारतीय चलनी नोटा, 500 रुपये दराच्या भारतीय बच्चोका बँक असे नाव असलेल्या खेळण्यातील नोटांचे एकूण 15 बंडल व रद्दी पेपर असा 85,500 रुपये एकूण किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदरबाबत फिर्यादी संतोष आबासाहेब गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाणे येथे 325/2025 भारतीय न्याय संहिता कलम 204, 308(2), 308(5), 351(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर गुन्ह्यातील आरोपितांची वैद्यकीय तपासणी करून त्यास जप्त मुद्देमालासह अंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलं असून गुन्ह्याचा पुढील तपास अंबड पोलीस ठाणे करीत आहे।
सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त, माननीय श्री प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे, माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार वाहक रमेश कोळी, प्रदीप मसदे, महेश साळुंके, प्रशांत मरकड, विशाल काठे, देविदास ठाकरे, योगीराज गायकवाड, नाझिम खान पठाण, रोहिदास लिलके, पोलीस अंमलदार आप्पा पानवळ, नितीन जगताप, राहुल पालखेडे, अमोल कोष्टी तसेच पंचवटी पोलीस स्टेशनकडील पोलीस हवालदार वाहक संतोष जाधव अशांनी केलेली आहे. रोल सर, क्या कहना चाहेंगे माजी मंत्री छगनराव भुजबल से खंडनी की मांग की, इनकम टैक्स अधिकारी बोल के कहेंगे उसके बारे में? पिछले महीने माननीय आमदार छगनराव भुजबल को एक शख्स ने फ़ोन करके कहा कि मैं इनकम टैक्स डिपार्टमेंट से हूं और आपके त्र्यंबकेश्वर यहाँ के एक फार्म हाउस पे रेड पड़ने वाली है, अगर आपको सेटल करना है तो मैं वो सेटल कर सकता हूँ, ऐसा फ़ोन आया। उसके बाद उसने कंटिन्यू फ़ोन करके पहले ज़्यादा डिमांड की, पर हेड 20 लाख ऐसे, बाद में फिर वो 1 करोड़ पे फाइनल किया। और जिस दिन वो पैसे देने थे उस दिन क्राइम ब्रांच के मधुकर कड पीआई और उनकी टीम, इन्होंने वो प्लान करके उसको ट्रैप किया पैसे देते वक्त। सर, कितने आरोपी हैं इसमें? टोटल एक ही आरोपी है, वो हर वक्त अलग अलग नंबर से फ़ोन करता था। कौन है सर? उसका बैकग्राउंड क्या है? राहुल भुसारे करके एक ग्रेजुएशन किया हुआ लड़का है, और वैसा उसका कुछ बैकग्राउंड नहीं है, अभी इन्वेस्टिगेशन में तहकीकात की जाएगी। उन्होंने जो फ़ोन किया भुजबल साहब को ही क्यों चुना? उसका कुछ रीज़न था उसके पीछे? उसने वो ऑनलाइन कहाँ से उसको फ़ोन नंबर मिला और उससे पता था कि उनका एक फार्म हाउस है, इसलिए उन्होंने उनको चुना।